होईल जर प्रत्यक्ष मृत्यू वाघाच्या रूपात तुमच्या समोर उभा असेल. अक्कलकोटच्या स्वामींनी निसर्गाच्या हिस्त्र नियमांना कसं वाकवलं आज आपण पाहणार आहोत. अध्याय 3चं सारांश, जिथे प्रत्यक्ष जंगलाचा राजा सुद्धा स्वामींच्या चरणी नतमस्तक झाला. हा चरित्र ऐकताना तुमचा श्वास रोखला जाईल, कारण यात दडले तुमच्या संकटावर विजय मिळवण्याचा सर्वात मोठं गुपित. शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज तुमची भीती कायमची संपणार आहे. श्री स्वामी समर्थ महाराज मंगळवेढ्यात आल्यापासून त्या नगरीचे भाग्य पूर्णपणे उजळलेले होतं. महाराजांच्या दर्शनासाठी दूरवरून हजारो भक्त एका आशेने धावत येत असत. स्वामी कधी जुन्या मंदिरात बसत, तर कधी भक्ताच्या साध्या झोपडीत पाऊल ठेवत. त्यांचे केवळ वास्तव्याने लोकांच्या जीवनातील दुःखाचा आणि दरिद्राचा कायमचा विनाश झालेला होता. कोणाकडेही भेदभाव न ठेवता स्वामींनी सर्वांना आपल्या मायेची शीतल सावली देत असे. महाराजांच्या केवळ एका नजरेने भक्ताच्या मनातील सर्व काळजी एका क्षणात नष्ट होत असे. पण स्वामींचे मन मात्र मानवी गर्दीपेक्षा एकांताकडे आणि निसर्गाकडे जास्त ओढले जात होते. म्हणूनच एका शुभ दिनी स्वामींनी लोकवस्ती सोडली आणि घनदाट अरण्याकडे प्रस्थान केलेलं होतं. स्वामी महाराज चालत चालत अशा अरण्यात पोहोचले जिथे माणसाचा वावर फारच कमी होता. ते जंगल इतके घनदाट होते की सूर्याचा किरणही जमिनीवर पोचायला संघर्ष करत होता. सगळीकडे हिस्त्र आणि थरकाप उडवणारा आवाज येत होता. पण स्वामी निर्भय होते. महाराजांना एक विशाल वटवृक्षाखाली आपले आसन मांडलेले होतं आणि तिथेच ध्यानस्थ बसलेले होतं. जणू काही ते अरण्याचे महाराज स्वागतासाठी नटले होते. गार वारा त्यांना कुरवळत होता. तेथे असलेले पशुपक्ष्यांना समजले होते की प्रत्यक्ष सृष्टीचा निर्माता मालकच आपल्या घरी आलेला आहे. काही निष्ठावंत भक्त महाराजांच्या शोधात तिथे पोचलेले होते, पण त्यांची भीती कमी होत नव्हती. अरण्यात शांतता आणि स्वामींचं तेज पाहून भक्तांच्या अंगावर आदराने शहारा येत होते. स्वामी महाराज ध्यानस्थ बसलेले असताना अचानक एका झुडपामधून एक भयानक गर्जना ऐकू आली. ती गर्जना इतकी तीव्र होती की संपूर्ण अरण्य आणि तिथे असलेले भक्त भीतीने थरथर कापू लागलेले होते. झाडामधून प्रत्यक्ष मृत्यूचा वाघाच्या रूपात स्वामींच्या दिशेने चालत येत होता. डोळे लाल होते त्या वाघाचे. त्या हिस्त्र वाघाला पाहून भक्तांचा बोबडीच वाळलेले होते. काही लोक झाडावर चढले, पण स्वामी महाराज मात्र आपल्या आसनावरून तसबुरही हललेले नव्हते. चेहऱ्यावर शांतता होती. वाघ वेगाने स्वामींच्या जवळ आला, जणू तो एका क्षणात झडप घालून महाराजांचा घात करणार होता. भक्तीने डोळे मिटून घेतले आणि देवाचा धाव सुरू केलेला होता. आता काहीतरी अघटित घडणार आहे. पण वाघ स्वामींच्या पायापाशी येऊन एका लहान कुत्र्यासारखी शेपूट हलवत होता आणि शांतपणे बसलेला होता. स्वामी महाराजांनी अतिशय प्रेमाने त्या वाघाच्या डोक्यावर हात फिरवला आणि त्याला अभय दिले. वाघाने स्वामींच्या चरणाशी स्पर्श केला आणि कृतज्ञ होऊन पुन्हा शांतपणे जंगलात निघून गेला. हा प्रसंग शिकवतो की ईश्वराच्या समोर कोणताही हिस्त्र शक्ती कधीच टिकाऊ धरू शकत नाही. जर तुमचे मन शुद्ध असेल तर जगातील मोठे संकटही तुमच्या पुढे नतमस्तक होते. हे कन्फर्म आहे. हे फक्त होते स्वामींच्या सेवेने. ज्या भक्तांना भीती वाटत होती त्याने आपले मनातील सर्व शंकेचा पूर्णपणे नायनाट झालेला होता. निसर्गसुद्धा आपल्या राजाला ओळखतो. मग आपण माणूस म्हणून का संशय घ्यावा लागतो? ही लीला केवळ वाघाला वाचवण्यासाठी नव्हती, तर भक्तांना निर्भय करण्यासाठी धडा होता. अक्कलकोटच्या स्वामींनी आपल्या एका स्पर्शाने मृत्यूला सुद्धा हकलवून दिलेलं होतं. निसर्गालाही नतमस्तक केलेलं होतं. अरण्यात पाण्याचा प्रचंड टंचाई होता. कड्याकाचं ऊन डोक्यावर आग ओकत होते. महाराजासोबत असलेल्या एका भक्ताला तीव्र तहान लागलेलं होतं. त्याचे प्राण कंठाशी आलेलं होतं. तिथे कुठेच पाण्याचा स्रोत दिसत नव्हता. तो भक्त व्याकुळ होऊन स्वामीकडे बघू लागलेला होता. स्वामींनी भक्ताची व्यथा ओळखली आणि कोरड्या खडकावर आपला एक अंगठा जोराने टेकवला. पाटा त्या कोरड्याच्या खडक्यातून पाण्याचा एक शुद्ध आणि गोड धारा वाहू लागलेला होता.
ते पाणी प्यायल्याबरोबर भक्तांचा सर्व थकवा आणि तृष्ण एका क्षणात पूर्णपणे निघून गेलेला होता. ज्याला विज्ञान अशक्य मानते ते स्वामींनी आपल्या एका स्पर्शात सत्यात उतरून दाखवलेलं होतं. स्वामी हे केवळ साधे साधू नसून ते साक्षात निसर्गाचे मालकही होते आणि हे पुन्हा एकदा सिद्ध झालेलं होतं. स्वामी महाराज एकदा लहान मुलासोबत खेळायला रानात गेलेले होतं. एक अनोळखी लीला घडलेले होते. महाराजांनी जमिनीवर थोडी माती उचललेली आणि त्या निष्पाप मुलांना खायला सांगितले. मुलं सुरुवातीला घाबरलेले होतं, पण स्वामींच्या प्रेमापोटी त्याने ते माती तोंडात टाकलेलं होतं. आश्चर्य म्हणजे ती माती साखरेपेक्षाही गोड आणि अमृतसारखीही चवदार सर्वांना लागलेली होती. ही लीला सांगते की स्वामींच्या कृपेने कठीण परिस्थितीही मातीचं सुवर्ण यशात रूपांतर होऊ शकते. तुमचं आयुष्य मातीसारखे दिवस सुद्धा स्वामी कन्फर्म आनंदाने गोडवा करणार, त्यात मात्र संशय नाही. मातीमध्ये गोडवा निर्माण करण्याची ही अद्भुत शक्ती साक्षात परब्रह्म स्वामी यांच्याकडेच आहे. ही प्रचिती ऐकून भक्ताच्या मनातील संकटाची भीती कायमच नष्ट करून झालेले आहे. स्वामींच्या दरबारात काही अहंकार लोकही होते. ते लोक स्वामींच्या परीक्षा घेण्यासाठी, त्यांना त्रास देण्यासाठी आलेले होतं. त्यांना वाटलं की हा केवळ एक वेडा साधू आहे, पण स्वामींनी सर्व कपट ठाऊक होतं. स्वामींनी जेव्हा आपली दिव्य नजर त्यांच्याकडे फिरवली तेव्हा त्यांचे पाय लटलट कापू लागलेले होते. त्यांच्या मनातील सर्व प्रश्न आणि अहंकार स्वामींच्या एका शब्दाने पूर्णपणे विसरून गेलेले होते. ते लोक स्वामींचे पाय धरून ढसाढसा रडू लागलेले होतं, कारण त्यांना चुकीचे जाणीव झालेले होते. स्वामीने त्यांना प्रेमाने उठवलं आणि खऱ्या भक्तीचा मार्ग कन्फर्म काय असतो ते पूर्णपणे सांगितलेलं होतं. जो स्वामींचा द्वेष करायला येतो त्यालाही स्वामी आपल्या प्रेमाने भक्त बनवून घेतात. या लीलामुळे स्वामी समर्थांचा डंका चहूकडे अजून मोठ्या जोमाने वाजू लागलेला होता. त्या जंगलात फक्त वाघच नाही तर अनेक साप आणि विंचू सुद्धा स्वामींच्या जवळ फिरत असेल. पण आश्चर्य गोष्ट म्हणजे कोणत्याही प्राण्यांनी स्वामींनी किंवा भक्तांना इजा केली झालेली नव्हती. जणू काही स्वामींच्या सहवासातच सर्व प्राणी आपलं हिंस्रता विसरून अहिंसक बनलेलं होतं. स्वामी प्राण्यांशी संवाद साधत असतात हे बघून भक्तांचे डोळे चकित होऊ लागलेले होतात. सृष्टीचा प्रत्येक जीव स्वामींना ओळखत होता आणि त्यांच्या सेवेसाठी तिथे हजेरी लावत होते. जो स्वामींच्या छत्रछायेखाली येतो त्याला कोणतेही विषाची किंवा शत्रूची भीती राहत नाही. हे दृश्य बघणे म्हणजे साक्षात भगवंताचे दर्शन घेतल्यासारखं परमसुखद अनुभव होता. स्वामी हे चराचरात सृष्टीचे रक्षणकर्ता आहे, पशुपती आहेत, हे अरण्यात पुन्हा एकदा सिद्ध झालेलं होतं. जो कोणी हा अध्याय 3 श्रद्धेने ऐकल त्याच्या आयुष्यातील सर्व संकटा नायनाट होईल. घरातील नकारात्मकता, कोर्ट कचेरी आणि शत्रूचा त्रास या अध्यायाच्या प्रभावाने कायमचा नष्ट होतं. तुमच्या प्रगतीला जे कोणी रोखत आहे त्याचा अडथळी स्वामी या शक्तीने दूर करतात. स्वामी म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि हा अध्याय त्याचा पुरावा आहे. या अध्यायाचे श्रवण केल्याने मनातील भीती निघून जाते आणि नवीन उमेद मिळते. आयुष्यात जेव्हा अंधार वाटतो तेव्हा अध्यायाचा प्रकाश तुम्हाला नक्कीच मार्ग दाखवेल. संकट कितीही वाघासारखी हिस्त्री असली तरी स्वामींच्या समोरती मवाळाने शांत होतात. हा विश्वास मनात ठेवा आणि तुमच्या प्रत्येक कष्टाला स्वामींचा आशीर्वादचा जोड द्या. माझ्या लाडक्या स्वामी परिवारानं, हा होता अध्याय 3चा थरारक आणि प्रेरणादायक प्रवास आणि सारांश होता. ही सेवा करताना माझ्या मनाला खूप शांती मिळालेली होती. तशीच प्रचिती तुम्हालाही कन्फर्म येईल. जर तुम्हाला हा व्हिडिओ स्वामींचे हे कार्य आवडले असेल तर नक्कीच लाईक करा. तुमच्या आयुष्यातील स्वामींचा अनुभव कमेंटमध्ये नक्की सांगा. आम्ही तो जगापर्यंत नक्की पोचवू. आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून या मोठ्या स्वामी परिवाराचा अविभाज्य हिस्सा बना. तुमच्या एका सबस्क्राईबने आम्हाला असेच व्हिडिओ बनवण्यासाठी मोठी प्रेरणा मिळते. उद्या दुपारी 3 वाजता अध्याय 4 मध्ये आपण स्वामींच्या पुढची लीला पाहणार आहोत. नेहमी लक्षात ठेवा, स्वामी पाठीशी आहेत तर कशाचीच भीती नाही. तोपर्यंत सर्वांनी आपली काळजी घ्या. स्वामींचा आशीर्वाद तुमच्याही चरणी जसा हा अध्याय होता तसेही तुमच्या परिवाराशी पाठीशी कायमचा राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे.
बोला श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.